कोणत्या मीडियम मध्ये ऍडमिशन घ्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पालकांसमोर असतोय. आणि आज काय झालंय की चांगली शाळा म्हणजे चांगले पैसे आणि चांगल्या फॅसिलिटीज म्हणजेच शिक्षण असं पालकांच्या डोक्यामध्ये बसलंय. दोन पालकांमध्ये आज सहसा गोंधळ आहे की इंग्लिश मीडियम मधलं सेमी इंग्लिश बेस्ट आहे की इंग्लिश मीडियम बेस्ट आहे. मराठी मीडियम कडे सहसा जातच नाही आहेत. मराठी मीडियम कडे मी क्लिअर सांगतो की आता पूर्ण सगळं मराठीत शिकणं त्रासदायक आहे आणि कष्टाचं पण आहे आणि थोडंसं नुकसानदायक पण आहे. कारण काय, दोन विषय आहेत तुमचं मॅथमॅटिक्स आणि सायन्स, म्हणजे गणित आणि विज्ञान, हे दोन विषय तुम्हाला काही करून आज इंग्लिश मध्ये शिकायला पाहिजेत. कारण का पुढचं जे काय शिक्षण आहे 10वी नंतर किंवा 12वी नंतर ते जवळपास भारतात सगळंच आज इंग्लिश मध्ये राहिलं. आता हे दुर्दैव आहे की आपली मातृभाषा मराठी असून आपल्याला शिक्षण मिळत नाही. पण आता तो भाग साईडला ठेवून आपल्याला मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे काही करून दोन्ही विषय इंग्लिश मध्ये शिकावे लागतात. मग ते पर्याय आपल्याकडे राहतात सेमी इंग्लिश मध्ये आणि इंग्लिश मीडियम मध्ये. तर सेमी इंग्लिश हा सरकारी शाळा आहेत आणि चांगल्या पण खूप आहेत. जर तुमच्या आसपास सेमी इंग्लिश असेल गव्हर्नमेंट एडेड, मग तिथं स्कॉलरशिप पासून बऱ्याच गोष्टी मिळतात. आणि इथे दोन्ही विषय सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन्ही इंग्लिश मध्ये आणि इंग्लिश मीडियम मध्ये पण तेच आहेत. इंग्लिश मीडियम जर सहसा शाळा बघितला तर प्रायव्हेट आहेत, फी भरमसाठ आहेत. तुम्ही म्हणाल आम्हाला फीचा काय फरक नाही पडत, क्वालिटी शिक्षक आहेत का हे पण जाऊन बघा. इंग्लिश मीडियम मध्ये जेवढ्या कमी पगारात शिक्षक मिळेल बऱ्यापैकी टेस्ट भरले जात आहेत. आजकाल बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे. मग जिथं फी लाख सव्वा लाख आहे ना, तिथल्या पण शिक्षकांची क्वालिटी बघा. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही सेमी इंग्लिश खराब आहे असं वगैरे नाही आहे सर. दोन्ही विषय मॅथमॅटिक्स आणि सायन्स इंग्लिश मध्ये शिका. आणि बेसिक डिफरन्स जो काय आहे तुमचा इथं सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मध्ये, तो एकाच विषयाचा आहे. त्यामुळे लय मोठं नुकसान होत नाहीये. तुमच्या आसपास शाळा बघा, ह्या दोन्हीमध्ये कुठली जी आवडते ती बघा. आता शेवटी स्टेट बोर्डच असतं. परत तुम्ही म्हणा सीबीएसई किंवा आयसीएसई किंवा दुसरा कुठला तरी बोर्डचं कंपॅरिझन, त्या बोर्डसाठी मी एक वेगळी शॉर्ट बनवतोय. पण मी सांगतो दोन्ही मध्ये जिकडे तुम्हाला योग्य वाटतं तिकडे घ्या. पण सहसा म्हणेन मी सेमी इंग्लिश मध्ये घेतल्यानंतर असा काय तोटा होतोय असा काय नाही, इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर फायदा होतोय असं पण काय नाही.